ओरिजिनल कोल्हापुरी आहे कोणी तुम्हाला म्हणेल. आतमध्ये सुद्धा वर्क केलेलं आहे. आवाजवाल्यामध्ये ह्या वेगवेगळ्या डिझाईन राईड साठी वगैरे सुपर आहेत या आणि पाहायला थंड वाटतंय. खूप थंड वाटणार त्यांनी. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब ब्लॉग मध्ये. आज मी खास आलेले आहे दादर मध्ये आता सध्या तुम्ही लग्नासाठी किंवा एखाद्या तुमच्या पर्टिक्युलर इव्हेंट साठी जर कोल्हापुरी शोधत असाल, ओरिजिनल आणि ज्योती शोधत असाल तर ते तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये कुठे मिळतील. अफोर्डेबल का म्हणते, कारण मी इथे बरेच दुकानं आधी फिरले आणि एक दुकान मला सापडलंय जिथे तुम्हाला अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये म्हणू शकतो किंवा बजेट मध्ये तुम्हाला या सगळ्या चपला मिळतील. मग आता मी कुठे आहे ते आधी मी तुम्हाला सांगते. तुम्ही आलेले आहे दादर वेस्टला. दादर वेस्टला जर तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात की 10 मिनिटं वॉकिंग तुम्ही जर पुढे आलात तर हा रानडे रोड आहे पूर्ण. आणि इथे एक हे चप्पलांचं छोटंसं दुकान आहे. इथं अरविंद चप्पल मार्ट म्हणून या दुकानाचं नाव आहे. कुठे विक्रम ज्वेलर्सच्या अपोजिटला. ओके. आणि इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा म्हणजे मुलांच्या मुलींच्या सगळ्यांच्या अशा पद्धतीच्या ओरिजिनल कोल्हापुरी चपला मिळतील आणि इव्हन अशा जुतीज सुद्धा मिळतील. सध्या वेडिंग सीझन आहे म्हटल्यावर बऱ्याच जणांना अशा चपला लागतात. तर मला बेसिकली पहिले सुरुवातीला व्हिडिओच्या हे सांगाल की या ओरिजिनल चपला असतात का कोल्हापूर? या सगळ्या बांधीव कोल्हापुरी आहेत. ह्या गावी बनवल्या जातात. जे कारागीर आहेत ते बनवतात. त्याचं काम खूप छान असतं. ह्या 3 लेसची एक वेणी आहे. त्याचं काम खूप नाजूक असतं आणि ह्या खूप मजबूत असतात. एकदा घेतल्या की 3-3 वर्ष बघावं लागत नाही. ओके. ही आवाजवाली चप्पल आहे. तिचा चालताना आवाज येतो. आवाजवाल्या चप्पल मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे. ओके. ह्या चपला खास करून गावी वापरल्या जातात. गावी रात्री अपरात्री शेतात जावं लागतं. पायाखाली साप विंचू वगैरे येऊ नये म्हणून ह्याचा वापर गावी केला जातो. आता तुमच्याकडे मेन्स पण कलेक्शन आहे, वुमेन्स कलेक्शन आहे, इव्हन असं लहान मुलांचं सुद्धा कलेक्शन आहे, बरोबर? तर मला आधी सांगाल की मला सुरुवात किती रुपयांपासून होते तुमच्याकडे आणि वुमेन्स मध्ये आधी मला कलेक्शन काय काय ते सांगा. वुमेन्स मध्ये हे ह्याच्यामध्ये कोल्हापुरी, ह्या सगळ्या टिपिकल कोल्हापुरी आहेत. बांधीव कोल्हापुरी आहेत. ह्याच्यामध्ये डिझाईन्स फार कमी येतात कारण ह्या हाती बनवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल सारख्या डिझाईन्स नसतात. पण जे काय हाताने बनवलेलं आहे, ह्या वेण्या वगैरे तुम्ही बघू शकाल, हे सगळं हाती काम आहे. म्हणजे या पूर्ण हाताने बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मशीनचं काही वर्क नाही. ही शिलाई वगैरे सगळं हाताने केलेलं आहे. आणि ह्या चांबड्यामध्ये आहेत आणि ह्या टिकतात खूप. या स्किन साठी पण खूप चांगल्या आहेत. पायाचा जो घामाचा त्रास आहे तो कमी होतो. डोळे शांत राहतात. स्किन साठी हे खूप चांगलं आहे. मग तुम्ही मला आता रेंज वाईज कसं आणि काय काय पद्धती आहेत तुमच्याकडे कोल्हापुरीमध्ये ते सांगाल मला? एक कोल्हापुरीमध्ये ही सगळ्या सेमच पद्धती आहेत, एकसारख्याच येतात ह्या. फक्त ह्याच्यामध्ये डिझाईन्स वेगळ्या येतात. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही जर घेतल्यात तर ह्या सगळ्या 550च्या आहेत. 550च्या रेंजमध्ये. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स येतात. ओरिजिनल कोल्हापुरीचा जो कलर आहे लेदरचा तो असा येतो, तो रफ. त्याला पॉलिश करून असे वेगवेगळे रंग दिले जातात. सध्या हा ग्रीन टोन पण खूप छान चाललेला आहे. येस, हा पण खूप छान वाटतो. एखाद्या कोल्हापूर आपला पैठणी साडीवर वगैरे त्याच्यावरती खूप छान चाललेलं आहे आता सध्या. आणि याला तुम्ही थोडंसं उंच सुद्धा ठेवलेलं आहे. त्याला थोडंसं प्लॅटफॉर्म हिल केलेलं आहे. अशा फ्लॅट मध्ये पण आहेत. वाव, हे बघा, थोडंसं तुम्हाला ट्रेंडी हवं असेल, अगदी पारंपरिक असं नको तर त्याच्यामध्ये हे थोडंसं वर्क केलेलं आहे. एक डिझाईन आहे. ग्रीन ऍक्च्युअली छान वाटतंय. खूप छान वाटतं. सगळं नवीन पॅटर्न आहे. आणि या सगळ्या 550 ला ह्या सगळ्या 550 ला येतील. ओके. आणि इथे पण बघा एकदम अशा छोटे, म्हणजे किती नंबरच्या पायापासून ते किती नंबर? हे 5 नंबर पासून 10 नंबर पर्यंत मिळतात त्याच्यामध्ये साईज. ओके. मला एखादी 10 नंबरची चप्पल दाखवाल? हो, मिळेल. ही 10 नंबरची विदाउट पॉलिश. म्हणजे याला तुम्ही पॉलिश कच्चा कलर आहे, पॉलिश नाही केलेला आहे. ह्याला आपल्याला हवा तो कलर करता येईल. असा ग्रीनिश करता येईल, ग्रीन येलोचा कॉम्बिनेशन करता येईल. वाव, मस्त. म्हणजे हवा रेड करता येईल, रेड येलो करता येईल, डार्क ब्राऊन करता येईल, बरोबर. इव्हन असा ब्राऊन करता येईल. हे बघा, अगदी म्हणजे पूर्ण जसं ब्राऊन कलर हवा असेल तर तो पण आहे. जशी ऑर्डर असेल कस्टमरची वेअर करून बघू शकतो. हो, नक्की. आपण एकदा बघूया लुक कसा वाटतोय. खूप छान वाटणार ती पायामध्ये. ही जर तुम्ही जवळून बघा किती सुंदर वाटते. अगदी म्हणजे ओरिजिनल कोल्हापुरी आहे कोणी तुम्हाला म्हणेल. त्याचा जो लुक येतोय तो खूप छान येतो. खूप छान येतोय खरंच. तुम्ही जेव्हा इथे येऊन बघाल आणि एक्सप्लोर करणार. ही एक ग्रीन ट्राय करा. हा ग्रीन टोन आहे, हा ट्राय करा. सध्या हा खूप चाललाय. आपण बघूया ग्रीन कसा वाटतोय. मी तर ग्रीन फर्स्ट टाइमच बघते. खूप सुंदर वाटतं. खूपच छान. आणि जे तुम्ही अशी बारीक लेस ठेवली ना त्याला, त्यामुळे तो खूप छान लुक आहे. हे सगळं हाताने बनवलेलं आहे. ह्या वेण्यांचं काम आहे, हे सगळं हाती काम आहे. आणि खूप कम्फर्टेबल पण वाटतंय मला आणि पायाला थंड वाटतंय. खूप थंड वाटणार त्यांनी. थंडावा लगेच जाणवतो त्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणताय वुमेन्स मध्ये हे जे कलेक्शन आहे सगळं 550च्या आतमध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये हे आम्ही स्वतः इथे बनवतो मुंबईमध्ये. ह्या पण ड्युरेबल आहेत, खूप टिकतात. हे सगळं लेदर मध्ये आहेत. त्याची किंमत फक्त 600 रुपये आहे. पाठी सोल पण ह्याला लावून ठेवलेला आहे. एकदा आपण ही पण ट्राय करून बघूया. म्हणजे अगदीच गोल्डन आहे. तुमच्या एखाद्या गोल्डन बॉर्डरच्या साडीवर पण छान वाटेल. त्याप्रमाणे खूप छान वाटतं. वाव, मस्तच. म्हणजे ब्राईड साठी वगैरे सुपर आहेत या. अगदीच लाईट वेट आणि खूप छान आहे. बघा, खाली हिल पण आहे. ज्यांना नॉर्मल हिल हवी आहे त्यांच्यासाठी हे छान आहे. तुम्ही बॉर्डर मध्ये बरेच व्हेरिएशन ठेवलंय. प्रत्येक चपलांच्या बॉर्डर मध्ये जास्त आहे, जास्त चालते हल्ली. म्हणजे डेली यूज साठी, डेली वेअर साठी पण वापरू शकता. स्किन साठी पण खूप चांगलं आहे. मला मेन्सचं कलेक्शन पण दाखवाल. मेन्स मध्ये काय काय येईल? मेन्स मध्ये ह्या संकेश्वरी चपला म्हणून ओळखल्या जातात.
आणि ह्या 3-3 वर्ष टिकतात, त्याला काही होत नाही. म्हणजे ह्या स्टिच ज्या केलेल्या हे हाताने केलेलं आहे, हे सगळं हाताने स्टिच केलेलं आहे. सुपर्ब. आणि हे सगळं जे इथे वर्क आहे, हे जे वर्क आहे ना, हे एम्बॉस केलेलं आहे. सुपर्ब. म्हणजे मेन्सच्या चप्पलामध्ये तर बरंच व्हेरिएशन आहे. आणि ह्याला तुम्ही काय म्हणालात? ह्याला संकेश्वरी चप्पल म्हणतात. संकेश्वरी मध्ये ही महाराजा चप्पल म्हणतो. ह्याला पॉइंट आहे, हे राऊंड शेप मध्ये पण येतात. ह्याचं हिल वगैरे इतकं जाड येतं. अगदीच. ह्या पण खूप टिकाऊ आहेत, पण ह्या वजनदार येतात. म्हणजे 1.25 किलोची एक चप्पल आहे. हा खरंच ही खूप जड आहे ऍज कम्पेअर टू ही चप्पल. पण ह्याच्यावर वर्क पण खूप छान केलेलं आहे. जर जवळून तुम्ही बघितलं ना, हे पण शिवण सगळं हाती केलेलं आहे. इतकं जाड हाताने शिवावं लागतं. सुपर. म्हणजे प्रत्येक चप्पल ही असं वाटतंय पूर्ण हँडमेड आहे. हँडमेडच आहे. खूप वेळ देऊन सगळं वर्क केलं. ही चप्पल बनवायला वेळ किती तरी लागतो? एक चप्पल बनवायला 7 ते 8 दिवस जातात. 7 ते 8 दिवसात एक चप्पल बनते. ह्याचं काम खूप रफ आहे आणि खूप जड आहे. अजून स्लो अजून मला काही ह्याच्यामध्ये संकेश्वरी मध्ये थोड्या पातळ पण येतील. ज्यांना जाड नको आहेत, त्याचं वजन कमी येतं, टिकायलाही तितक्याच असतात. ह्याचं काम खूप छान आहे. ओके. हा म्हणजे या एकदम स्लिम तुम्ही ठेवलेल्या आहेत आणि या अजिबात हेवी नाहीत. बरोबर. आणि या कितीच्या रेंज मध्ये येतात? ही 1100च्या रेंज मध्ये पातळ आहे ती, आणि ह्या जाड ज्या आहेत ह्या 1600च्या रेंज मध्ये. 1600. ओके. म्हणजे याच्यामध्ये कसं ओळखायचं? ही बारीक पट्ट्याचं जे डिझाईन आहे ते कुरुंदवाडी मध्येच येतं. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला असा हा लहान पट्टा मिळेल, आणि ह्याचं डिझाईन हेच असतं, सेमच असतं, सिमिलरच असतं. ओके. लेस कमी जास्त मागे पुढे असतात. ग्रूम साठी चपला दाखवाल, म्हणजे ग्रूम कोणत्या चपलांसाठी जाऊ शकतात कोल्हापुरीमध्ये, जर त्यांना एखाद्या सदऱ्यावर किंवा कशावर घालायची असेल? ह्या तशा सगळ्याच चालतात. हल्ली आवाजवाल्या पण आपण इथे बघतो सदऱ्यावरती वगैरे, ह्या खूप छान वाटतात. फंक्शनला वापरण्यासाठी ह्या खूप छान आहेत. ह्या आवाजवाल्या चपला आहेत. ओके. ज्यांना आवाज येतो का? अशा पद्धतीने आवाज येतो. त्याचा आवाज खूप येतो. आणि ह्या खूप छान आहेत, लाईट पण आहेत. आणि मला मेन म्हणजे तुमच्या प्रत्येक चपलांवर जे युनिक बॉर्डर वर्क आहे, काम खूप छान आहे. बरीच डिझाईन मध्ये पण व्हेरिएशन मिळेल. हे कशासाठी असतं? ही करंगळीची वादी आहे. ह्याने ग्रिप छान राहतं आणि पायामध्ये दिसतात पण छान. म्हणजे पाय असा मोकळा नाही वाटत. मेन्सचे पाय ब्रॉड असतात, त्याच्यामुळे ही वादी येतेच बाजूला. हे फार पूर्वीपासून चालत आहे. आवाजवाल्यामध्ये ह्या वेगवेगळ्या डिझाईन या सगळ्या इथून. ओके. ही कापशी मध्ये आहे, ही जाड आहे, हिचा आवाज नाही येणार, पण ही खूप दणकट चप्पल आहे, मजबूत. त्याचं वेण्यांचं काम वगैरे बघा, 3 लेसची एक वेणी बनते. त्याचं वेण्यांचं काम खूप छान येते. ही 1800ची ही चप्पल. ओके. म्हणजे जेवढं त्याच्यावर काम असणार त्या अकॉर्डिंग त्याची प्राइसिंग असणार. ओके. जसं आता ही बघाल, ही सेनापती, ही पण कापशी आहे. ह्याचं वेण्यांचं काम तर खूपच छान आहे. अगदी बारीक आहे, एकदम बारीक आहे. ही बघा, ही 2200 रुपयाला आहे. ओके. ह्याच्यामध्ये थोडं वेण्यांचं काम थोडं जाड झालं, ही 1800 रुपयाला आहे. ओके. म्हणजे जितकं काम नाजूक असेल, डिटेलिंग असेल, तसं प्राइस वाढत जाते. आता ही 3 तळी 5 शिलाई आहे. ह्याचं 5 शिवणीची चप्पल आहे आणि 3 तळी जाड आहे. ह्या पण खूप टिकाऊ आहेत. ह्याची किंमत फक्त 1200 रुपये. ओके. पण ह्याही खूप प्लेन मध्ये, साध्यामध्ये. ही 3 लेसची एक वेणी बनते. या वेणीतून पुढे 9 लेस कापल्या जातात आणि ह्या 3-3 लेसचा एक सेट बनतो असा. बापरे. ह्याचंही काम खूप छान आहे. म्हणजे ह्या किती ड्युरेबिलिटी साठी आपण वापरू शकतो जर आपण नीट वापरल्या? ह्या व्यवस्थित वापरल्या तर 1.5 ते 2 वर्ष जातात. पेशवाई हल्ली. बापरे. ह्याच्यावरचं काम तुम्ही जवळून बघा. या वेण्यांचं काम वगैरे बघा, खूप छान आहे. खरंच खूप सुंदर चप्पल बनवली. म्हणजे नुसतं आपण जो बोर्ड घालतो वर्क खूप आहे, तो पण तुम्ही पॅच बघा किती सुंदर केलेला आहे अशा पद्धतीने. आणि मग इथे वेण्या पूर्ण केलेल्या आहेत. तशा ह्याला ग्रिप खूप छान मिळेल. ग्रिप खूप छान येणार, पूर्ण पाय पॅक राहणार याच्यामध्ये. पायात घातली की खूप छान वाटतं. वेण्या वगैरे सगळं हाताने बनवलेलं. मग अशा चपला कितीच्या रेंज मध्ये येतील? ही 2600 ला येईल. 2600ची. ओके. आणि हे पण त्याच्यामध्ये कलर त्याच्यामध्येच येतात. पेशवाई मध्ये हा नॅचरल शेड आहे. त्याला कोणताच पॉलिश नाहीये. त्याला हवं ते पॉलिश करता येतं आपल्याला. त्याच्यामध्ये राऊंड शेपच्या पण येतात. प्रत्येक चपला ऍक्च्युअली युनिक आहेत. म्हणजे तुमचं छोटंच दुकान आहे पण तुम्ही इतक्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत. एक्झॅक्टली. खरं म्हणजे कच्चा कलर जो येतो चामड्याचा, तो असा येतो. तो मुद्दाम दाखवण्यासाठी ठेवलेला आहे की लेदरचा हा कलर असतो. ह्याला आपण नंतर पॉलिश करून तो शाईन येते. बरोबर. अगदी रॉ तशी दिसते. तशी दिसते. बऱ्याच जणांना अशामध्ये नको असतं, फॅन्सी हवे असतं. त्याच्यासाठी हे सगळं मशीन मेड आहे. हे डाय बनवलेले आहेत. ह्या डायने कट केलेले आहेत. ह्या डाय मेड चपला आहेत. याची प्राइस खूप कमी आहे. या फक्त 350 रुपयाला येतील. 350. त्या लहान मुलांच्या कोल्हापुरी. कोल्हापुरीमध्ये मुला मुलींसाठी एकच डिझाईन आहे. मग लहान मुलांची रेंज काय असते चपलांची? ही 250 रुपयाला आहे. 250. ओके. मी बघितलं तुमच्याकडे जुती सुद्धा आहे. जुतीमध्ये पण खूप व्हरायटी आहेत. जुतीमध्ये ह्या खूप छान छान पॅटर्न्स आहेत. अगदी सगळं हँडवर्क मध्ये आहेत. ट्रेडिशनल आता जुती हव्या असतील तर या बेस्ट आहेत. आणि हल्ली नऊवारीवरती जुती पण खूप वापरल्या जातात. छान वाटतं. आतमध्ये गादी सुद्धा तुम्ही स्पंज कोटिंग आहे. त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन डिझाईन. म्हणजे सगळ्या ह्याच्यावर जातील असे अशा पद्धतीचे आहे. अशी गोल्डन छान घेतली तरी सगळ्यावर जाते आरामात. आणि इथे वर ज्या एम्ब्रॉयडरी वाला आहेत त्याच्याबद्दल मला थोडं सांगाल? त्या पण एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत. त्यांचं पण काम खूप छान आहे. त्या मला खूप आवडलं कारण ह्याच्यावर जे वर्क आहे ना त्यामुळे खूप छान आणि असं थोडा प्रीमियम लुक येतो. त्याला आतमध्ये सुद्धा वर्क केलेलं आहे आणि मागे ग्रिप आहे याला. हो, ग्रिप चांगला आहे.
ओके. आणि यांची रेंज काय आहे? हे 400 च्या रेंज मध्ये या. आणि ह्या फक्त 450 च्या रेंज मध्ये. ओके. कारण याच्यावर मनीचं वगैरे वर्क आहे. ऍक्च्युअली याची प्राइस खूप जास्त आहे पण माझ्याकडे प्राइस एकदम रिझनेबल. येस, एक्झॅक्टली. मला बऱ्याच गोष्टींची प्राइस तुमची अगदी मिनिमल अशी वाटते. एकदम मिनिमम ठेवली. आणि इथे बघा, इथे काही व्हरायटीज सुद्धा त्यांनी लावलेल्या आहेत. तुम्ही जस्ट दाखवून देते. मला ना त्या ज्या ब्राऊन कलरच्या आहेत ज्या डेली यूज करू शकतो त्या दाखव. या आपण याची किंमत फक्त 350 रुपये. हो. ओके. ह्या फंक्शन साठी आहेत. डेली वेअरला ह्या कमी टिकतील. डेली वेअरला वापरायचं असेल तर मग अशा लेदर मध्ये घ्याव्या लागतात. ह्या लेदरच्या आहेत पण ह्या थोड्या हार्ड येतात. ह्याला सोल लावलं की हा वर्ष दीड वर्ष टिकतात. डेली वेअर करायचे असतील तर ह्याच्यामध्ये मिळतात. ओके. हे सगळं चांबड्यामध्ये. आणि हे जे वर्क केलं हे सगळं हँडवर्क आहे. ओके. आणि या कितीला म्हणालात तुम्ही? ह्या 700 रुपयाला. 700ला. अजून मेन्स मध्ये हे बंटू शूज आहेत. हाफ बंटू. ओके. त्याचं काम पण खूप छान असतं. हे सगळं हँडवर्क आहे. हे सगळं हाताने विणलेलं आहे. लेस वगैरे हाताने कट केल्या जातात. म्हणजे ज्यांना मागून बंद बॅक पॅक नको आहे त्यांच्यासाठी. आणि हे असं नेट मध्ये आहे. त्याला पण बंटू म्हणतात. म्हणजे हे आपण डेली यूज करू शकतो. ओके. ह्याच्यामध्ये सँडल्स पण येतात. या पद्धतीच्या अशा सँडल्स पण आहेत. छान वाटतंय. म्हणजे अगदीच मला असं वाटतं जर तुम्हाला एखाद्या कुर्त्यावर काय घालावं कळत नाहीये तर मला असं वाटतं मेन्स साठी हे परफेक्ट कलेक्शन आहे. आणि याच्यामध्ये साइजेस कुठून कुठपर्यंत येतात? ह्याच्यामध्ये साइजेस 6 पासून 11 नंबर पर्यंत. ओके. आणि यांची रेंज काय असते अशा चपला? ह्यांची रेंज 600 रुपयाची आहे. 600-650. सँडल आहे 650 आणि हे जे हाफ शूज आहेत ते 600 रुपयाचे. जवळून मी तुम्हाला दाखवून देते कसं वर्क वगैरे सगळं केलेलं आहे त्याच्यावर. खूप छान क्वालिटी वाटते मला. म्हणजे ह्या आपण कशावर वेअर करू शकतो? युजली प्लेन कुर्ते वगैरे असतात त्याच्यावरती खूप छान वाटतं. आणि जोधपुरी सूट वगैरे आहेत त्याच्यावरती पण हल्ली ह्याचं ट्रेंड आहे. हे खूप छान वाटतं. पूर्वी असं मोजडी वापरायचे त्याचा फार लग्नातच वापरतात. एक्झॅक्टली. ज्याचं लग्न आहे तोच जास्त करून वापरतात. आणि ह्या ज्या आहेत आपल्याला युज करता येतात. ह्या रेग्युलर पण चालतात. ह्याचं काम खूप छान आहे. त्याची प्राइस फक्त 450 रुपये आहे. हे फोम आहे. आतमध्ये स्पंज कोटिंग आहे. लागण्याचा वगैरे काही त्रास नाही. लेदरच्या मोजडी हार्ड येतात त्या लागतात. फंक्शन साठी ह्या खूप छान आहेत. खाली फायबर सोल आहे. स्लिप होत नाहीत काय नाही. त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज मिळतात. हे सगळे पॅटर्न आहेत त्या ब्लॅक. आणि खूप छान चाललंय सध्या. आणि मला हे पण सांगून द्याल काही जण जे आता लग्नाचं सीझन आहे म्हणून जर अशा चपला त्यांना इथून घ्यायच्या असतील तर त्यांना किती रुपयापर्यंत मिळतील? या मोजडी फक्त 350 रुपयामध्ये येतील आपल्याला. स्टोन वर्क असलेली मोजडी फक्त 400 रुपयाला येईल. त्याची किंमत बाहेर खूप आहे पण आपल्याकडे प्राइस खूप कमी आहे. बरेच जण रेंटवर पण अशा चपला घेतात पण त्या पण 350-400. त्यापेक्षा तुम्ही स्वतःची चप्पल घेऊ शकता त्या प्राइस मध्ये. तर ते सुपर्ब आहे. भरपूर व्हरायटी आहे. लहान मुलांच्या सुद्धा. लहान मुलांमध्ये मोजडींसाठी खूप व्हरायटी आहेत. लहान मुलींसाठी खूप व्हरायटी. त्याच्यामध्ये अगदी 1 वर्षाच्या लहान बाळापासून मोठ्या मोजडी आहेतच आपल्या. आणि यांची रेंज काय असते या लहान मुलांच्या? ह्या 250 च्या रेंज मध्ये. ओके. ह्या 6 वर्षापर्यंत घेणार तर 250 च्या रेंज. आणि अगदी छोटी चप्पल जी तुम्ही म्हणताय 1 वर्षाच्या मुलींसाठी ह्याच्यामध्ये येणार. ओके. या पॅटर्न ह्या पॅटर्न मध्ये तशामध्ये पण येतात. आपण छान वाटतंय. अगदीच म्हणजे ट्रेडिशनल वर लहान मुलांना काय घालायला द्यावं तर अशा मोजडी सुटेबल आहेत. म्हणजे ते कम्फर्टेबल पण आहेत घालायला. मग इथल्या मी काही चपला इथे पण आहेत त्या दाखवून देते. म्हणजे ह्या फॅन्सी आहेत. ह्या पण मशीन मेड म्हणजे वेण्या हाताने बनवल्यात. बाकी हे सगळं डाय मेड. ओके. ह्या एकदम साध्या चपला म्हणजे आपण रोज वापरू शकतो. त्याची किंमत फक्त 300 रुपये. ओके. पण हे पण सगळं चांबड्यामध्येच आहे. मला वाटतं ऑलमोस्ट आता आपण जेवढं तुमच्याकडे वेगळं कलेक्शन आहे ते सगळं दाखवलेलं आहे. तर मी ह्यांचं कार्ड पण तुम्हाला आता दाखवते. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुमचं कार्ड मला हे कार्ड आहे त्यांचं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुम्हाला यायचं असेल. ह्याच्यावर जो तुमचा नंबर आहे. माझा नंबर आहे. ओके. आणि तुम्ही ऑनलाईन करता का कोणाला? जर फॉर एक्झाम्पल कोणाला इथून नसेल कोणी मुंबईतलं बाहेरून बघत असेल तर मी कुरिअर करतो आम्ही. ओके. जो नंबर दिलेला साईज आहे तो सांगितलं की आम्ही त्याप्रमाणे कुरिअर करू. ओके. ग्रेट. म्हणजे जे हे बघताय त्यांना ऑनलाईन पण मिळेल. ग्रेट. म्हणजे ऑनलाईन पण मिळणार आहे. बरेच जण विचारतात मला ही गोष्ट ऑनलाईन मिळेल का? हे व्हिडिओ मध्ये जे दाखवलं ते ऑनलाईन मिळणार आहे. आणि मला एक गोष्ट सांगा तुमचं टायमिंग आणि किती दिवस ओपन असतं? मंडे बंद असतं आणि टायमिंग 11:30 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत. तो मी मला असं वाटतं ऑलमोस्ट तुम्हाला सगळं कोल्हापुरीचं कलेक्शन दाखवलं. आणि मला असं वाटतं हे दादर मधलं वन ऑफ द चीपेस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या बजेटमध्ये मिळणार कोल्हापुरीचं कलेक्शन इथे तुम्हाला मिळणार आहे. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि असेच ब्लॉग बघायचे असतील तर नक्की फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे डेफिनेटली मला सांगा.